खाटी पुन्हा लिपलो उंदीर मामा आयलो खाटी पुन्हा लिपलो त्या माजोरीच्या पिलान त्या काय एके घासान खायलो त्या माजोरीच्या पिलान त्या काय एके घासा खायलो या माया 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 लुनार्स वॉकमेट खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. असं म्हणतात की झाड जितकं मोठं भलं थोरलं तितकीच त्याची मुळं त्या जमिनीमध्ये घट्ट रोवलेली असतात. आज आपल्याकडे अशी दोन मोठी मोठी वटवृक्षासारखी माणसं येणार आहेत ज्यांची मुळं मात्र शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये रुजलेली आहेत. कोण आहेत हे शिवाजी पार्क वरचे वीर कळणार आहे, पण त्याआधी बघूया आजचा आपला गुप्ते का फांडा. पाऊस पडला की माका तुझी आठवण येतला, वारा सुटला की माका तुझी आठवण येतला, विजा कडाडू लागल्या की माका तुझी लय आठवण येतला. अरे चोरा माझी छत्री कधी देतलोस? या बाबा परबानू हा तुझा रेडिओ परत घे बाबा, माका नको. अहो पण काय झालं काय? माका नको सांगला ना तुका, माका नको तो. अहो पण काय झालं काय? चालू तर आहे, वाजत नाही का? वाजतं रे पण माका नको नको माका. का? हे माझे पैसे परत कर बाबा, मला नको तो. अहो पण झालं काय? माका फसवला तू. माका सांगत अमेरिकेचा रेडिओ असा म्हणून. हो मग चालू केल्यावर आतली बाईल म्हणते ऑल इंडिया रेडिओ म्हणून. फसवतच माका. तर ह्यो होता आमचा गुप्तेचा फांडा. मका तेवढा कोकणी जमूचा नाही, जरा माफ करा. आणि आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्याच्या दोन पाहुण्यांचं, अतुल परचुरे आणि श्रीधर फडके. लुनार्स वॉकमेट खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप दिवसापासून लोक म्हणत होती की आमच्याकडे अजून जरा संगीतातली नावं पाहिजेत, अजून रंगभूमीवरची वजनदार व्यक्तिमत्व आणायचं आम्हाला फार पत्र येत होती आमच्याकडे. तर आज ते त्या लोकांची सगळ्यांची फरमाईश पूर्ण होतीये. काय गाणं बनवलं तुम्ही, फुलले रे क्षण माझे फुलले. एकही लग्न असं होत नसेल ना की ज्याच्यामध्ये ते गाणं वाजत नाही. असं मुख्य म्हणजे व्हिडिओ कॅसेट जे असतात त्याच्या पाठीमागे काय मुलीला मेहंदी रंगवतायत वगैरे की आलंच. श्रीधरची जगदीश खेबुडकर आता आपल्यात नाहीत, त्यांच्याबद्दल दोन शब्द तुम्ही बोलावेत अशी इच्छा. मी त्यांना बघितलं अगदी लहानपणी माझ्या, म्हणजे साधारणतः ते पिक्चर चालू होतं धाकटी बहीण. अच्छा. आणि गाणं होतं धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. त्यावेळेला आणि ते इतके साधे ग्रस्त होते, म्हणजे आपल्या काव्य प्रतिभेने त्यांनी गदिमांचीच त्यांनी ती वाट चोखंदळली आणि ते इतकं सुंदर ते लिहायचे. पण घरी आल्यानंतर शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसले, बाबूजी म्हणले या वगैरे, आणि ते गाणं लिहित होते. आणि बाबूजींनी त्यांना आधी चाल दिली होती आणि त्या चालीवर त्यांनी ते गाणं लिहिलेलं आहे. तेव्हा मी त्यांना धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना. आणि नंतर त्या रेकॉर्डिंगला गेलो, तिथे ते बाबूजींच्या शेजारीच बसले होते. परंतु असं वाटून दिलं नाही त्यांनी की मी कोणतरी मोठा कवी आहे, मोठा हे आहे. काय अशानेच माणसं मोठी होतात ना. खरंय. तुम्ही त्यांच्याबरोबर काम करण्याची कधी संधी नाही, मला इतके दिवस आली नव्हती. आणि आत्ता आली 6 महिन्यापूर्वी. त्यांनी माझ्यासाठी एक सांगितले की तुला सिनेमाचं म्युझिक करायचंय, चित्रपटाचं, आणि त्यात सगळ्या लावण्या आहेत, करणार का? म्हटलं अगदी आनंदाने करतो. आणि त्यांनी सगळ्या लावण्या मला पाठवून दिल्या आणि त्याला चाली लावून झाल्या. अजून तो सिनेमा सुरू व्हायचा, म्हणून रेकॉर्ड व्हायचं, अजून रेकॉर्ड व्हायचं. पण लावण्या आहेत तुमच्याकडे? हो आहेत. म्हणजे कदाचित खेबुडकरांचं सगळ्यात शेवटचं काम तुमच्या हस्ते लिहून ठेवलं होतं असेल कदाचित. परंतु फार सुंदर लिहिले. आणि मला त्यांचं तेच कौतुक वाटतं की त्यांच्या लावण्या असो, म्हणजे नुसत्या लावण्या जरी बघितल्या त्यात इतकं वैविध्य आहे, हे कमाल आहे. अतुल, नाटकाच्या थिएटरच्या बाहेर असू दे किंवा कुठेही असू दे, अतुल परचुरे हा चेहरा कायम हसतमुख, म्हणजे काय सुखी माणसाचा सदरा जो म्हणतात तो हाच का? म्हणजे चौकड्याचा जो आहे तो. नाही, मला खरंच आवडेल. मला खरंच आवडेल. म्हणजे चेहऱ्यावर मी जितका सुखी दिसतो तितका मी आत्म सुखी असतो. तो मला खरंच आवडलं. सुखी म्हणजे मी दुःखी नाहीये, पण आता आपण खुपते तिथे गुप्तेमध्ये आहोत, त्यामुळे काही गोष्टी खुपतातच ना. नाही, त्यात विचारणार आहे, पण त्याची सुरुवात करण्याच्या आधी मला असं वाटतं की कायम चेहऱ्यावर इतकी मुख्य म्हणजे निखळ हास्य,
निष्पाप हास्य जे आपण म्हणतो, लहान मुलाच्या चेहऱ्यावर दिसतं ते थेट अतुल परचुरेंचं. नाही, याचं कारण एकमेव कारण असेल की माझी कोणाशी स्पर्धा नाही, त्यामुळे मला कोणाबद्दल असूया नाही. त्यामुळे वैरबीर करायला माझ्याकडे वेळच नाहीये तेवढा, कारण आयुष्यात चांगल्या गोष्टी इतक्या आहेत. त्यामुळे ते चेहऱ्यावर येत असावं, आणि जर का चेहऱ्यावर येतं तर ते लपवता येणं शक्य नाहीये. बरं, यंदाच्या निवडणुकांमध्ये काही रस्त्यावर उतरण्याची इच्छा आहे का? नाही, अजिबात अजिबात नाही. निवडणुकीत आपलं काहीच काम नाही तिकडे. नाही, म्हणजे माझं क्षेत्र अभिनय आहे, हे मी तर जसं मला अभ्यास नाही हे कळलं होतं, तसं अभिनय सोडून राजकारणही माझं क्षेत्र नाही हेही मला खूप आधी कळलंय. नाही, पण नेत्यांच्या जवळची नावं आणि त्यातून आमच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाचे जे रसिक चाहते आहेत त्यांचं सगळ्यात आवडतं नाव म्हणजे राजसाहेब ठाकरे. पण त्यांच्या तुम्ही फार जवळ असता, तर आम्हाला त्यांच्याबद्दल एक 2-4 वाक्य सांगा ना प्लीज. अतिशय कलासक्त, म्हणजे सिनेमाच्या प्रत्येक अंगाची जाण असलेला असा तो नेता आहे. म्हणजे खरं नेता म्हणणं माझ्यासाठी चुकीचं ठरेल, कारण तुमचे मित्रच आहेत ते. मी लहान, आम्ही एकाच शाळेत होतो, बालमोहन विद्या मंदिरमध्ये एकाच शाळेत होतो, आणि तेव्हापासून शिवाजी पार्कला असल्यामुळे तशी मैत्री म्हणायला लागली. एकाच वर्गात इयत्ता तुमची? नाही, मी सिनियर आहे. सिनियर. ओके ओके. आणि म्हणजे मला राज ठाकरे कित्येकदा म्हणतात की राज ठाकरे जेव्हा शाळेत यायचे तेव्हा ते मी जात असताना, हा अतुल परचुरे बजरबट्टू मध्ये काम करतो, असं त्यांनी एका 2 ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यांच्यासाठी मी नोन व्यक्ती होतो तेव्हा. आणि मग ओळख झाली, मैत्री झाली, आणि त्याच्यानंतर मग त्यांचं क्षेत्र वेगळं, माझं क्षेत्र वेगळं, पण ते कधीच आड आलं नाही. कारण त्यांना संगीताची, श्रीकांतजी ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत, त्यामुळे संगीताचा अप्रतिम कान आहे, उत्तम गातात. तर हे मी सांगितल्याबद्दल कदाचित ओरडतील, पण खरंच त्यांचा आवाज चांगला आहे. आणि सिनेमाची प्रचंड आवड आणि सिनेमाच्या प्रत्येक अंगाची प्रचंड जाण. त्यामुळे ती मैत्री झाली, आणि ती मैत्री टिकून आहे. कारण त्याला दुसरे कुठलेही, काय म्हणतो आपण त्याला, त्याला काही कंगोरे नाहीच आहेत. दुसरी कुठली माझी अपेक्षा नाही आणि त्यांची अपेक्षा नाहीये. तुमच्याशी अजूनही गप्पा चालू राहणार आहेत, आणि आता तुमच्या खुपण्याकडे आम्ही येणार आहोत, पण ते पुढच्या सेगमेंटमध्ये. या सेगमेंटचा ब्रेक घेताना बाबूजींचं एखादं गाणं गायची विनंती मी तुम्हाला करेन. मी जगदीश ठोबळकरांची हे कविता, म्हणजे गीत आहे ते म्हणतोय. वा वा. बाबूजींचं संगीत आहे आणि गायलंय त्यांनी. वा वा. आकाशी झेप रे पाखरा, आकाशी झेप रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, घर कसले ही तरकारा, विष समान मोती सारा, देहाचे बंधन द्वारा, जा ओलांडूया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा. क्या बात आहे, क्या बात आहे. परचुरे, काय रिएक्शन आहे? काय रिएक्शन काय देणार? म्हणजे यांनी आपलं जीवन समृद्ध केलंय. म्हणजे अशी गाणी ऐकताना केवळ वाटतं की आपल्याला कळलंय का गाणं, ही शंका वाटते. अख्खं गाणं ऐकल्यावर पुन्हा एकदा ऐकावं असं वाटतं. हीच त्या गाण्याची गंमत आहे. पण तुमच्यासमोर गायला फार मजा येते. आमच्या मुलांना देखील मजा आली होती. आणि तुम्ही ज्यावेळेला सारेगमपचं अँकरिंग करत खाली लोकांमध्ये असायचा, त्यावेळेला दाद देणारा एक चांगला श्रोता म्हणजे अतुल परचुरे, असं लोकांनी. मला भयंकर गाण्याचं फॅसिनेशन आहे आणि आवडतं सुद्धा. माझ्याकडे एकेकाळी स्कूटर होती. समजा इथनं प्रयोगाला ठाण्याला जायचंय, तर एक गाणं मनात धरून दादरवरनं निघायचं आणि शिट्टीवर वाजवत ठाण्यापर्यंत पोहोचायचं. माझी 40 मिनिटं अशी जायची, आणि अख्खं गाणं हरकतीन सकट म्हणायचं माझ्या पद्धतीने. मला अगदी आठवतं, एकदा पाऊस झिमझिम पडत होता आणि मला कुठेतरी प्रयोगाला जायचं होतं. ते मला जिया लेव गयोजी मोरा सावरिया असं गाणं काहीतरी डोक्यात बसलं, आणि मग म्हणजे अशी अख्खी गाणी त्या काळात. आता गाडी असल्यामुळे डेक आला, मग ती गाणी ऐकतो मी आता. पण ती गाणी म्हणत म्हणत शिटी वाजवत जायचं. इतका सुंदर वेळ जायचा. नाही, प्रश्नच नाही. आणि काय होतं, वय जसं वाढतं, मग लग्न झालं, मग शिट्टी वाजवायचं वय पण निघून जातं. मग अशा गाण्यात असं असतात. म्हणजे गाडी आली पण शिट्टी वाजवायचं वय गेलं, हे वाईट वाटतं. नाही, शिट्टी वाजवायचं वय अजून कायम आहे आपलं वय. शिवाजी पार्क. आता वळून बघणारी माणसं वेगळी आहेत फक्त. वळणाऱ्यांचा वयोगट बदलला, शिट्टी तीच आहे.